महाराष्ट्र शासन राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी दिनांक 17 मार्चला राज्यभर धरणे आंदोलन केलं। 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पावाढ देण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, DCPS आणि NPS योजना लागू केलेल्या शिक्षकांच्या रकमेचा हिशोब देण्यात यावा, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा कार्यभार सतत 3 वर्ष कमी झाला तरच त्यांना अतिरिक्त घोषित करावे, अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचं निवेदन आज वसमत तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक बंधू भगिनी यांनी तहसीलदार वसमत यांच्यामार्फत माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांना पाठविण्यात आले। या निवेदनावर प्राध्यापक SD कावरखे, प्राध्यापक प्रमोद पवार, प्राध्यापक आर्यू काळे, प्राध्यापक TN कोरडे, प्राध्यापक AM जामकर, प्राध्यापक HM शेख, प्राध्यापक MS भोसले, प्राध्यापक GV कर्वे, प्राध्यापक KU राऊत, प्राध्यापक राम कदम, प्राध्यापक RS रणवीर, प्राध्यापक SJ काळे, प्राध्यापक BC सवणकर, प्राध्यापक हेमंत आकोशकर, प्राध्यापक गरुड, प्राध्यापक दवणे, प्राध्यापक बिरादार, प्राध्यापक कमळू, प्राध्यापक पाडवी, प्राध्यापक नादरे इत्यादी शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत। अनुदानाचा फार मोठा प्रश्न आहे। कालचीच एक दुःखद घटना ऐकण्यात आली। आमचेच शिक्षक मित्र श्री नागर गोजे यांनी अक्षरशः संस्थाचालक आणि शासनाच्या विविध या अन्याय धोरणाला कंटाळून आत्महत्या केली। शिक्षकावर जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल याच्या एवढं मोठं दुर्दैव नाही। आजही अनेक शाळा विनाअनुदानित आहेत। ज्या शाळांना टप्पा अनुदान मिळालेले आहे, शासनाने मागे घोषित केलं होतं की प्रचलित पद्धतीनुसार आम्ही वाढीव टप्पा देऊ, अजूनही शासनाने तशी आर्थिक तरतूद केलेली नाही। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे अनेक कर्मचारी आहेत की जे जुनी पेन्शन योजनेचा लाभ घेतात, परंतु 1 नोव्हेंबर 2005च्या नंतरच्या शिक्षकांना हा लाभ मिळत नाही। खरं तर शासनाने यावर गांभीर्याने विचार करावा। आजही शिक्षकांमध्ये याविषयी फार मोठा रोष आहे। कालपर्यंत शासन स्वतः एक परिपत्रक काढतं आणि विनाअनुदानित एखाद्या संस्थेचे विनाअनुदानित तुकड्यावर कार्यरत असलेल्या शिक्षकासाठी जर अनुदानित पद जर रिक्त पद असतील तर त्यावर रुजू करून घेतं, परंतु आज त्यासाठी सुद्धा शासनानं त्यावर प्रतिबंध लादलेला आहे। त्याविषयी सुद्धा शासनानं पुन्हा विचार करायला हवा। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर तालुका स्तरावर तहसील कार्यालयामार्फत आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माननीय नामदार शिक्षण मंत्री महोदय यांना रास्तव न्याय मागण्याच्या शिक्षकांच्या रास्तव न्याय मागण्याच्या संदर्भात हे निवेदन दिलेलं आहे। यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या मागण्या याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे शासनाला या आंदोलनाच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रभर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ त्यांनी विविध मागण्या यामध्ये त्यांनी शासनाकडे सादर केलेल्या आहेत। त्या लवकरात लवकर पूर्ण शासनाने कराव्या। महासंघाची राज्य कार्यकारिणी यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा घडवून त्या मागण्या प्रलंबित मागण्या त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सर्व महाराष्ट्रभर आम्ही हे निवेदन आम्ही शिक्षण मंत्री महोदयांना देत आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।